आज शुक्रवार 12 जानेवारी, विवेकानंद जयंती दिवस. आपल्याला विवेकानंदांच्या प्रेरणेनं भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचं महत्त्व हे समजलेलं आहे. तर त्यांना आपण वंदन करूया आणि सगळ्यांना शुभेच्छा देते स्वामी विवेकानंद जयंतीच्या. आणि आजच्या आपण निरूपणाला सुरुवात करूया. 35वा श्लोक झालेला होता. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आजही कोणी नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करूया आणि शुभेच्छा देते सगळ्यांना. एकदम आठवलं म्हणून आणि सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगते की आजचा दिवस स्वामी विवेकानंदांच्या स्मरणाचा किंवा त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. म्हणून प्रेरणा दिवस किंवा युवा दिन, तरुणांना त्यांनी खूप प्रेरणा दिलेली आहे की आपण सज्ज व्हावं, आपल्या मनातलं सगळी मरगळ दूर करावी आणि देशासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. ज्या विवेकानंदांनी अमेरिकेतल्या शिकागो या शहरी, कोलंबो या ठिकाणी जेव्हा विश्व परिषद झाली, जागतिक विश्व परिषद, आणि त्यावेळेला जे भाषण केलं की केवळ माझ्या अमेरिकेतील बंधूंनो आणि भगिनींनो आणि बंधूंनो अशी सुरुवात केल्यामुळं त्या व्यासपीठावर एवढा टाळ्यांचा गडगडाट किती वेळ तरी चाललेला होता. तिथं संस्कृतमध्ये ग.बा. पळसुले यांनी म्हणले अनवरत, म्हणजे न थांबणारा इतका टाळ्यांचा कडकडाट झाला की त्यांना शेवटी एक क्षणभर म्हणजे जो काही चालला होता तोपर्यंत शांत उभं राहावं लागलं आणि सगळ्यांची मनं त्यांनी जिंकून घेतली होती. हे आपलं भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. कारण फ्रेंड्स न म्हणता डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स किंवा माझ्या अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो, त्यांनी भगिनींना पहिला मान दिलेला होता आणि त्यामुळं सगळ्यांना जास्त ते भावलेलं होतं. आणि तेव्हाचाच प्रसंग पुन्हा एकदा उभा करते, कारण आपल्याला त्यांच्याबद्दल खूप काही बोलावंसं वाटतं. पण थोडीशी सुरुवात त्यांच्यापासून करूया. खरं म्हणजे माझ्याकडे एक गीत होतं, पण आता वेळ झाला तर मी ते म्हणेन, त्या दुपारच्या सत्रात म्हणूया. ज्या वेळेला सगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी जमलेले होते आणि सगळ्यांचे धर्मग्रंथ हे व्यासपीठाच्या एका टेबलवर असे रचून ठेवलेले होते. एकावर एक सगळे धर्मग्रंथ ठेवले होते. ते ठेवत असताना बरोबर सगळ्यात पहिल्यांदा भगवद्गीता ठेवली गेली. म्हणजे आपला भारतीयांचा जो धर्मग्रंथ आहे, जो पवित्र ग्रंथ आहे, तो ठेवला गेला आणि त्याच्यावर सगळे ग्रंथ ठेवले गेले. सगळ्यांनी त्याच्याकडं थोडंसं उपहासानं हसलेले होते सगळे की हा बघा, भारतीयांचा ग्रंथ सगळ्यात खाली ठेवला गेला. त्याच्यावर विवेकानंदांनी जे उत्तर दिले ते इतकं सुंदर होतं आणि आपल्याला भावणार आहे. ते असं म्हणालेले होते की अगदी बरोबर आहे, तुम्ही हसलात ना आणि सगळ्यात खाली भगवद्गीता आहे ना, याचं मला आनंद झालेला आहे की सगळ्या धर्मांचा पाया म्हणून आपला ग्रंथ आहे, भगवद्गीता हा ग्रंथ आहे. आणि भगवद्गीता ही ज्ञान देते, कर्तव्याची जाणीव देते,
आणि भक्ती करायला सांगते. एकच गोष्ट करायला सांगत नाही, अंधपणानं नाही, तर ज्ञान घेऊन कर्म करायचे आणि कर्म करत करत भक्ती करायची. किंवा कसंही भक्ती करता करता ज्ञान मिळवायचे, ज्ञान मिळवता मिळवता कर्म करायचं आहे. आणि या तिन्हींचा समुच्चय असं मिळून ही भगवद्गीता आहे. त्यांनी एक श्लोक जो म्हटलेला होता तो मला आत्ता सहज आठवते, शिवमुनींना मधला आहे. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिलं नाना पथजुषाम. म्हणजे विविध वेगवेगळ्या पसंतीचे किंवा आवडीचे लोक आणि नाना पंथाचे लोक या ठिकाणी आहेत, पण सगळे मार्ग एकाच परमेश्वराजवळ पोहोचतात. आणि म्हणून हा भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे किंवा या धर्माचं, हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं सगळ्यांची मनंही जिंकली गेली होती. तर पुन्हा एकदा आपण त्यांना वंदन करूया. आणि 35व्या श्लोकाबद्दल ज्ञान आहे. शंकराचार्य काय म्हणतात ते बघायचं राहिलं होतं. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. तर त्या श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून, भगवंताचं बोलणं ऐकून थरथर कापणाऱ्या, वेपमान किरीटी म्हणलेलं आहे, थरथर कापणारा जो अर्जुन आहे तो हात जोडून नमस्कार करीत आणि गदगदित स्वरांनी भीतच पुन्हा नमस्कार करून भगवंताला काय म्हणतो ते 36व्या श्लोकात आहे. ते आपण नंतर बघूया. तर हे श्रीकृष्णाचं पूर्वीचं सगळं बोललेलं भाषण ऐकून अर्जुनानं हात जोडलेले. कारण भगवंतांनी सांगितलेलं होतं की तू युद्धामध्ये सगळ्यांना जिंकून जय प्राप्त करशील. असं 34मध्ये सांगितलं होतं की युद्धस्वे जेतासी रणे सपत्नान. कारण या द्रोणांच्या, भीष्मांच्या, जयद्रथांच्या या सगळ्यांना मी आणि सगळ्या योद्ध्यांना मी अगोदरच ठार मारलेलं आहे. आणि ते ऐकून आणि ते सगळं पाहून त्याचा थरकाप झालेला होता. म्हणून त्यानं हात जोडले पहिल्यांदा. तो थरथर कापायला लागला होता, गदगदीत कंठ झालेला होता. आणि पुन्हा कृष्णाला म्हणतो की अत्यंत प्रेमामुळं आणि आनंदाश्रूपूर्ण नेत्रांनी तो डोळ्यायुक्त झालेला होता. त्याच्या मुखातून शब्द फुटत नव्हता. आपला जेव्हा कंठ दाटून येतो त्यावेळेला इतकं तिथं असं जे काय होतं ते आपण प्रत्येकजण अनुभवतो की आपल्या कंठातून शब्द बाहेर येत नाही. इथे असं दुखायला लागतं, अतीव दुःख किंवा अतीय आश्चर्यामुळं. आणि याला गदगदित होणं असं म्हणतात. तर क्रियेची विशेष माहिती या पदानं दिलेलं आहे आणि ते क्रियाविशेषण आहे. सगदगद हा जो शब्द आहे तो क्रियेचं विशेषण सांगणार आहे. आणि पुन्हा तो भयानं व्याकुळ झाला, भगवंतांना पुन्हा वंदन करू लागला. आणि अशा प्रकारे संजयाच्या बोलण्यातलं विशेष महत्त्व आहे की तो काय सांगतो की द्रोणादिक 4 वीरांचा अर्जुनाने नाश केल्याबरोबर सगळा आश्रयच नाहीसा झाल्यानं दुर्योधन मेल्यातच जमा झाला होता असं समजून आपणास आता विजय खासच मिळणार नाही अशा निराशेनं धृतराष्ट्र संधी करील आणि त्यामुळं दोन्ही पक्षांना शांती प्राप्त होईल असं संजयाला वाटलेलं होतं. पण भविष्यकाळाकडं नजर ठेवून धृतराष्ट्राचे संजयानं बोलणं सुद्धा ऐकण्याचं टाळलेलं आहे. कारण भविष्यकाळात काय होणार आहे, भविष्यकाळ हा चांगला असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पुढचं धृतराष्ट्राला काही बोलूच दिलेलं नाही. आता अर्जुन काय म्हणतो 36मध्ये बघूया. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. काय म्हणतात अर्जुन? असं म्हणतोय, हे ऋषिकेश, स्थाने म्हणजे योग्य आहे, योग्य ठिकाणी. तव प्रकीर्त्या, तुझ्या कीर्तनानं किंवा तुझ्या कीर्तीमुळं, तुझी कीर्ती कशी आहे? नाम, गुण आणि प्रभाव यांच्या कीर्तनानं काय झालेलं आहे? जगत प्रहृष्यती अनुरज्यते च. संधी आहे तिथे, प्रहृष्यती. अरे तुझं नुसतं संकीर्तन केलं, तुझं नाम घेतलं, तुझे गुण गायले की काय होतं? हे सगळं जग
आनंदित होतं, अत्यंत आनंदित होतं. हृष्यतीचा अर्थ आनंदित आहे, पण प्रमुळं प्रकर्षण अति आनंद होतो. जसं आपण म्हणतो मला आनंद झाला, पण खूप झालं की आपण म्हणतो मला खूप खूप आनंद झाला. तो खूप खूप अतिचं त्या प्रमध्ये अर्थ सगळा भरलेला असतो. नेहमी बघा, आचार्य म्हणजे गुरु, पण प्राचार्य म्हणजे त्यातले श्रेष्ठ गुरु, प्रगत आचार्य हा असं म्हटलं जातं. तसं इथे प्रहृष्यती, हा उपसर्ग लागला की त्याचा अधिक जास्त उपयोग होतो, म्हणजे आनंद त्याचा अधिक तीव्र असा भाव समजतो. तर तो म्हणतो की हे सगळं जग अतिहर्षित होत आहे. आणि अनुरज्यते म्हणजे काय? प्रेम करणं, अनुराग प्राप्त होणं. तर तो सुद्धा त्याला, या जगाला अतिशय तुमच्याबद्दल प्रेम वाटू लागते. म्हणजे नुसतं आनंदित होणं वेगळं आहे, पण आपल्याला त्याच्याबद्दलचं प्रेम वाटणं, एखाद्या व्यक्तीबद्दलचं, भगवंताबद्दलचं, त्याला अनुरज्यते शब्द वापरलेला आहे, म्हणजे क्रियापद. आणि काय झालेलं आहे? रक्षांसी म्हणजे राक्षस. रक्षण करणे याचा अर्थ नाही घ्यायचा. रक्षांसी म्हणजे राक्षस. दिशहा द्रवंती म्हणजे पळतायत. दिशहा, अहो दिशांना पळायला लागलेले आहेत सगळे राक्षस. आणि सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघा, प्रत्येकाची प्रतिक्रिया व्यक्त केलेली की सगळे लोक तुमच्या नामगुण संकीर्तनानं अतिहर्षित झालेलं आहे. सगळे राक्षस भयभीत होऊन, भीतानी म्हणलेलं आहे. रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती. दिशो म्हणजे दिशा, विसर्गाचा ओ झालेला आहे. दिशहा द्रवंती म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या दिशांमध्ये पळायला लागलेले आहेत. जसं बघा, एखादी धाड आली, एखादं काही अडचण आली की सगळे सैरा वैरा लोक धावत सुटतात. जिथे आधार मिळेल, आश्रय मिळेल, सुरक्षित स्थळ मिळेल अशा ठिकाणी पळत सुटतात. जेव्हा फाळणी झाली होती तेव्हा तसंच झालेलं होतं. आणि सगळीकडे हे राक्षस आता धावत सुटलेले आहेत. आणि सिद्ध संघाहा नमस्यन्ति. सर्वे म्हणजे सर्व, सगळे सिद्धगणांचे समुदाय हे तुम्हाला नमस्कार करीत आहे. आता त्याच्या सगळं लक्षात आलं की हा साधी व्यक्ती नाही आहे, आपला साधा मित्र नाही आहे, तर हा परमात्मा, परमेश्वर आपल्या साथीला आलेला आहे. आणि सगळं त्याच्यामुळं हे सगळं होणार आहे. मी उगाचच आत्तापर्यंत काळजी करत होतो असं त्याला वाटतं. तसं मग श्लोकी बघूया. जगी तुझ्या युक्तची कीर्तनाने, आनंद लोटे अनुराग दाटे म्हणले बघा, प्रेम दाटते. भ्याले कसे राक्षस धाव घेती, हे वंदिती सिद्ध समूह सारे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, ऐसे ऋषिकेश तुझिया स्थिती ते, पाहूनी हर्षते त्रिभुवन. अनुरागयुक्त झाले हे पावन, पापियासी स्नान गंगे जैसे. जणू काही सगळ्या पाप्यांना गंगेचं स्नान करावं तशी सगळ्यांना तुझ्याबद्दल प्रेम वाटायला लागले आणि आनंद व्हायला लागले. येथे जे राक्षस दिशात लंघिती, भयास पाळीती म्हणोनिया. वंदिती सद्भावे सिद्ध लोक तुझ, तुका म्हणे मौज संतांची. संतांना सुद्धा मौज वाटायला लागलेली आहे. सगळेजण सिद्ध संघ तुला वंदन करत आहेत. कीर्तने म्हणतात, बोले पार्थ सुकीर्तिने तव विभो, हे विश्व ही हर्षते. तैसा मी सहर्ष होत गमते, नामी ऋषिकेशते. पाही राक्षस हे भये दश दिशा, वेगे बहु धावती. तेही योग्यची सिद्ध संघ नमिती, तेही तसे श्रीपती. आता अनंत त्याने म्हणतात, कीर्तीने तव या जगत प्रभुवरा, सानंद हे होनी.
भक्तीने सदया सदा रमतसे, प्रेमे तुझा गायनी. सिद्धांचे समुदाय हे शुची मने, देवा तुला वंदिती. भीतीने परिदुष्ट जे दश दिशा, संभ्रांत हे धावती. मारुलकर म्हणतात, महिमान ऐकुनी तव तुष्टची होते समग्र जग बाहे. महिमान ऐकुनी तव तुष्टची होते समग्र जग काहे. दाही दिशेस राक्षस पळती, नमितीच सिद्ध देवाहे. दाही दिशेस राक्षस पळती, नमितीच सिद्ध देवाहे. खैर म्हणतात, कीर्ती तुझी धवल ऐकुनी सर्व लोक, आनंदती भजती तुझ कैक भक्त. जाती पळो निखल राक्षस भीतीग्रस्त, हे सर्व सिद्ध नमुनी तुझ वंदितात. शंकराचार्य काय म्हणतात बघा, स्थाने म्हणजे आता योग्य आहे अशा अर्थी, हे योग्यच आहे असं म्हणण्यासाठी हे म्हणतात की अरे श्रीकृष्ण हे सगळं योग्यच आहे. तुझं नाम, तुझा स्वभाव यांच्या गुणगानानं जग अत्यंत आनंदित होत आहे आणि अनुरागही होत आहे. आपल्याला एखाद्यापासून आनंद मिळाला ना की त्याच्यावर आपलं प्रेम जास्त जडतं. हा जगातला नियम आहे. मग भगवंताचं तर किती वाढणार. भयभीत झालेले राक्षस दशदिशेला पळत आहेत. सगळा अर्थ पुन्हा एकदा सांगते. तर सर्व सिद्ध साधूंचे समुदाय तुला नमस्कार करीत आहेत. पुढं त्याच्यावर भाष्य करताना शंकराचार्य म्हणतात, हे अगदी उचित आहे, कारण हे ऋषिकेशा तुझी कीर्ती आणि तुझा मोठेपणा ऐकून हे जग आनंदित होत आहे. स्थाने हे पद विषयाची विशेषता सांगणार आहे. म्हणजे आपण स्थान असा शब्द जेव्हा वापरतो ना, ते योग्य स्थान अशा अर्थीच. किंवा एखाद्याचं गुणगान करायचं असेल तर तू पात्र आहेस, योग्य आहेस अशा अर्थी स्थान म्हणायचे. तर स्थाने ऋषिकेश म्हणजे अरे ऋषिकेशा तू अगदी योग्य आहेस, उचित आहे की तुझी कीर्ती आणि मोठेपणा सगळे गात आहेत आणि त्यामुळं आनंदित होत आहेत. भगवान आनंदाला कारणीभूत आहे असं मानणंसुद्धा उचितच आहे. कधी असं झालं आहे का हो, भगवंत समजा कल्पनेत जरी आपल्यासमोर भगवंत आला तर आपल्याला कधी रडवेल का तो? जेवढ्यांना भेटला आहे त्यांना आनंद नाही परमानंद दिलेला आहे, मुक्ती नाही परममुक्ती दिलेली आहे. तसं ईश्वर सर्वांच्या अंतरंगात आहे, आत्मा आहे आणि सर्व भूतांचा मित्र देखील आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलं आहे की जे जग भगवंतावर प्रेम करते ते सुद्धा उचितच आहे. त्याचप्रमाणे राक्षसगण भयभीत होऊन सर्व दिशांना पळत आहेत हे देखील उचितच आहे. आणि त्याचप्रमाणे कपिल मुनी वगैरे सिद्धगण भगवंताला जे वंदन करीत आहेत ते देखील उचितच आहे. म्हणजे भगवंत हे आनंदाचं स्थान कसं आहे याचं कारण आता पुढच्या श्लोकात सांगणार आहे. बघा ना, त्या सगळ्या गोपाळांच्या पेंद्यांच्या गोपींच्या समवेत तो भगवान श्रीकृष्ण नुसता जरी आला, त्याचा नुसता बासुरीचा निनाद जरी ऐकला, स्वर जरी ऐकले, सूर ऐकले की वनवेली सगळे लोक, सगळे मित्र, सगळ्या त्या गोपिका सगळे आनंदून जायचे. त्यांना असं व्हायचं की बस काय म्हणतो आपण तहान भूक विसरून जायचे. मग असा आहे या भगवंताचा महिमा की स्थाने ऋषिकेश तुझी कीर्ती ऐकतात, तुझं वर्णन ऐकतात, तुझं कौतुक ऐकतात, सगळे आनंदितच होतात. तू आधी करता आहेस, तू अनंत आहेस अशा अर्थाचा पुढचा श्लोक आपल्याला बघायचा. तर
सगळ्या ज्या विभूती भगवंतांनी सांगितलेल्या आहेत, त्याला तात्विक रूप सगळं त्याच्या पुढं प्रगट केलं आहे, स्थूल रूप सांगितलेलं आहे. पण आपली बुद्धी जी आहे किंवा अर्जुनाची बुद्धीसुद्धा स्थूल रूपाच्या पलीकडं कधी गेलीच नव्हती. पण त्याच्यावरच्या प्रेमानं भगवंतांनी सगळं विश्वरूप दाखवलं, दिव्यदृष्टी दिली आणि सूक्ष्म अशा आत्मरूपाची किंवा आत्मतत्वाची त्याला ओळख करून झालेली किंवा ती अपेक्षा. पण त्यावेळेला उग्ररूपही पाहायला मिळालं आणि त्यामुळं त्याला वाडवडिलांपासून समजलेल्या गोष्टी त्यावरून त्याला समजतं की मी आता कुठे आहे, की सध्या हा प्रलय काळ नसून स्थिती काळ आहे. असं असतानासुद्धा आम्ही सगळे का बरं घाबरून जातोय. ज्ञानदेवांनी या प्रसंगाचं वर्णन असं थोडक्यात केलेलं आहे. ते म्हणतात, तव संकेते देव बोले, अशा या दोन्ही सैन्यासीच मरण पुरले, ते प्रत्यक्षची तुझ दाविले, तव अर्जुने लोक मागुता, देखिला यथास्थिती. भगवंताच्या चमत्कारानं भारावून जाऊन अर्जुन म्हणतो की भगवंता, आपण मोठे जादूगार आहात. आपल्या तोंडातील शब्द विरता विरताच पुन्हा या सृष्टीचा मनोहर देखावा आपण माझ्यासमोर उभा करता आहात आणि माझी खात्री पटवत आहात की सृष्टी अजूनही सुरक्षित आहे. सगळ्या सृष्टीचा नाश व्हायची वेळ आलेली नाही आहे, बाकी सृष्टी सुरक्षित आहे आणि या काळरूपाचा तिला काहीच धोका नाही. परमेश्वराच्या ऐश्वर्य योगानं भारावून गेलेला अर्जुन आता पुढं काय म्हणतो बघा, 37व्या श्लोकात, कस्माच्च तेन न मेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. आता इथली संधी बघा, कस्मात अधिक च. कस्मात म्हणजे का, कसा बरे, च म्हणजे आणि, न नमेरन महात्मन असे दोन शब्द आहेत. नमेरन म्हणजे नमस्कार करणार आणि न म्हणजे नाही. म्हणजे सगळेजण नमस्कार का बरं करणार नाहीत किंवा करणार नाहीत असं होईल का. कुणाला, तू कसा आहेस, गरी असे सगळ्यात मोठा आहेस. आदिकर्त्रे छोटासा संधी आहे, ब्रह्मणः अपि आदिकर्त्रे. ब्रह्मणः म्हणजे ब्रह्मदेवाचा सुद्धा आणि आदिकर्त्रे म्हणजे आदिकर्ता आहेस तू. ब्रह्मदेवाचा सुद्धा तू आदिकर्ता आहेस, सगळ्यात मोठा आहेस. आणि पुन्हा म्हणलेलं आहे, अनंत देवेश जगन्निवास. तू कसा आहेस, अनंत आहेस, देवेश आहेस म्हणजे देवांचाही देव आहेस आणि जगन्निवास म्हणजे जगाचा निवासस्थान आहेस. सगळ्या जगाने तुझ्या ठिकाणीच म्हणजे तू सगळ्यांच्या ठिकाणी या जगामध्ये निवास केलेला आहेस. तर हे जगन्निवासा, हे अनंता, हे देवाधिदेवा, तू अजून कसा आहेस. त्वम अक्षरम, संधी आहे, त्वमक्षरम म्हणजे त्वम अक्षरम. त्वम म्हणजे तू, अक्षर म्हणजे अविनाशी किंवा अक्षर ज्याला नाश नाही असा, सच्चिदानंद घन. शिवाय सदसत तत्परम, सत असत तत्परम, 3 शब्द आहेत. सत असत तत्परम, सत आणि असत याच्या पलीकडे, तत्परम, परम म्हणजे पलीकडे, सत आणि असत याच्या पलीकडील तू अक्षर आहेस. म्हणजे सदा सच्चित आनंद स्वरूप आहेस आणि ते सगळं त्वम, तुम्हीच आहात. ते परमात्म तत्व काही वेगळं नाही आहे कोणी, किंवा आनंद देणारे वेगळं काही नाही आहे, देवांचा देव दुसरा कोणी नाही आहे. ते तूच आहेस, तूच अनंत आहेस, सत आणि असतच्या पलीकडे आहेस आणि अक्षर म्हणजे सच्चिदानंद परमात्मा परब्रह्म तूच आहेस, तुम्हीच आहात. हे आता मला कळलंय, आत्ता त्याला समजले की हे महात्मन ब्रह्मदेवाचंही आदिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला मी नमस्कार करतो. का बरं करणार नाही. नमेरन महात्मन, प्रश्न विचारलेला आहे, कस्मात न नमेरन. आता काही जण
आले आपल्याकडे की लहान असो मोठे असो पण ते मानाने आणि ज्ञानाने श्रेष्ठ असतील ते आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. ते म्हणतात अहो नाही 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 तुम्ही नका नमस्कार करू, तू आमच्यापेक्षा नाही. आम्ही का बरं करणार नाही तुम्हाला नमस्कार? तुमच्या ज्ञानाला तुमच्या अंतरात्म्याला आम्ही वंदन करतोय. तिथे लहान मोठा हा भेदभाव नसतो. म्हणून वारकरीसुद्धा काय करतात, एकमेक लागतील पायी रे, एकमेकांच्या पायी सगळे लागतात. तेच इथं झालेलं आहे की हा अनंत आहे आणि म्हणून त्याला का बरं नमस्कार करणार नाही असं तो विचारतो. कारण तुम्ही अनंत हा अनंता देवेशा जगन्निवासा सत आणि असतच्या पलीकडील अक्षर अर्थात परब्रह्म आहात, सच्चिदानंद स्वरूप आहात, ते तुम्हीच आहात असं तो त्यांना विनवून सांगतो. तर हे बघूया, समश्लोकी बघूया. देवादि तुची पुराण आत्मा, जगास ह्या अंतिम आसरा तू जाणतोसी तुझ मोक्षधामा, विस्तारिसी विश्व अनंत रूपा. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वादि तू सर्व तू परिपुराण, तू भूमिया पूर्ण जीवा लागी, विश्वघट होय त्या परता निधान, ज्ञाता हि तू ज्ञानमय चक्षु, ज्ञानमय यज्ञू, त्वांच विश्वरूपे व्यापिले सकळा, अनंत रूपाला विश्वंभर, आज तुका रूपे मज उमजसी, विश्रांती मनासी आली खरी. तुकारामांनी हे सगळं वाचलं ऐकलं आणि ते म्हणतायत की मला विश्रांती मिळाली, आज माझ्या मनाला विश्रांती मिळालेली आहे, आज तू मला उमजलायस. जसं अर्जुन म्हणतोय ना, अर्जुनाच्या शब्दात तुकाराम म्हणतात आणि तुकारामाने आपण जे म्हणतो की आम्हाला आता रिअलायझेशन झालं, आज आम्हाला कळलं की तुम्ही कोण आहात, आज आम्हाला परमात्म्याचं महात्म्य कळलं. असं आपण सुद्धा म्हणतो की एखाद्या प्रसंगात आपल्याला ताऊन सुलाखून किंवा अगदी सुखानं बाहेर काढणारा हा परमात्मा त्या क्षणी जाणवतो. तसं आत्ता ह्याला जाणवलेलं आहे आणि तुकारामांनी तेच व्यक्त केलेलं आहे. चव्हाण म्हणतात, पुराण पुरुष देवा तू आदिदेव, जाणण्यास बरा मोक्षधर, आधार जगा निवास शेवट, व्यापिलेस विश्व अनंत रूप. मोरोपंत म्हणतात, पुरुष परंधाम परम, विश्वमया आदिदेवात तमभेक्ता, विश्वव्याप्त तू आहे, पुरातनानंत वेद्य तू वेत्या, पुरातनानंत वेद्य तू वेत्ता. वेत्ता म्हणजे जाणण्यास योग्य. पुरुष परंधाम परम विश्वमया आदिदेवातमभेक्ता, म्हणजे तू कसं आहेस, सगळ्यांच्यापेक्षा वेगळा आहेस आणि तुझीच भक्ती करण्यास योग्य आहेस. त्यामुळं विश्व सगळं तू व्यापून टाकलेलं आहेस, म्हणून तू पुरातन आहेस, अनंत आहेस, अनंत रूप आहेस, असं सगळं मोरोपंत पण म्हणतात. आता तुलसीदास म्हणतात, पुरुष पुरातन आदि हो, तुम हो जगत निधान, तुम यह जग विस्तार्यो, जानत तुम ही ज्ञान, तुम यह जग विस्तार्यो, जानत तुम ही ज्ञान. तर प्रज्ञानानंद म्हणतात, आदिदेव तू पुराण पुरुषही, परमनिधान ही विश्वाचा, आदिदेव तू पुराण पुरुषही, परमनिधान ही विश्वाचा, ज्ञेय ज्ञाता अनंतधामही, विस्तारक या जगताचा, अनंतधामही विस्तारक या, ज्ञेय ज्ञेता अनंतधामही,
विस्तारक या विश्वाचा. सगळं काही तूच आहेस, सगळं काही तूच आहेस हे आता मला समजलेलं आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की तू आद्य देव आहेस, सनातन पुरुष आहेस. हे श्रेष्ठा, ब्रह्मदेवाचाही आधी करता तू आहेस, सर्वांहून श्रेष्ठ आहेस. तुला लोक का बरं नमस्कार करणार नाहीत? हे अनंता, देवांच्या देवा, जगन्निवासा, जे सत असत यांच्याही पलीकडे आहे, ते अक्षर ब्रह्म, ते तूच आहेस. म्हणून तू सर्वात हे महात्मन, तू सर्वात श्रेष्ठ आहेस असं समजून तुला सगळेजण नमस्कार कसे बरं करणार नाहीत? कारण तू हिरण्यगर्भाचाही किंवा ब्रह्माचाही आदी आहेस, आदिकर्ता आहेस, कारण आहेस. आणि अशा आदिकर्त्याला कोण बरं नमस्कार करणार नाही? तर सगळे करणार. याचाच अर्थ काय की वरच्या सगळ्या कारणांमुळं आनंद आणि नमस्काराला तूच योग्य आहेस. हे अनंता, हे देवांच्या देवा, हे जगन्निवासा, सर्वश्रेष्ठ अक्षर तूच आहेस असं वेदांतामधून समजतं. आणि ते काय सत आणि असत जो विद्यमान आहे, ते सत ज्यामध्ये तू नाहीस अशी धारणा होते ते असत. तू आहेस ते सत, नाहीस ते असत. सत आणि असत ही ज्या अक्षरत्वाची उपाधी आहे, ज्याच्यामुळे हे ब्रह्म सत असत आहे असं म्हटलं जातं, परंतु वास्तविक पाहता ते सत आणि असतच्या पलीकडे. ज्याला वेदवेत्ते लोक अक्षर म्हणतात ते ब्रह्मसुद्धा तूच आहेस. आणि अभिप्राय असा आहे की तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. जे तूच एकमेव त्राता, अनंता, सगळ्यांचं स्वरूप, हे सगळं काही तूच आहेस. आता विश्वरूपाच्या या अद्भुत दर्शनानं भारावून गेलेला अर्जुन असं पुढं सगळं बोलतोय की हे परमेशा, अनंत रूपा, आता मला तू सांगितलेल्या कितीतरी गोष्टी म्हणतो पटायला लागलेले. तू गुणांचा साठा आहेस, त्यामुळे तुझ्या गुणांवरून अनंत नामं तुला मिळालेली आहेत. ती नामं म्हणजे तुझी विशेषणच आहेत. आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभू भूतकृत भूतभूतभावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती. ही सगळी विशेषण आहेत ती. आणि तुला पुराण पुरुषही म्हटलेला आहे. पुरा एव नवम इति पुराण. पुराण म्हणजे जुनाट नाही, पुरा एव नवम, पूर्वीसुद्धा ते नवीनच होतं. तू जितका जुना आहेस तितकाच तू नवाही आहेस. एकाच ठिकाणी दोन विधानं चालू शकतात का? पण जेवढा तो प्राचीन आहे तेवढा नवाही आहे. बघा आता, फूल ताजं असलं म्हणजे सुंदर आणि सुवासिक वाटतं, मनोहर असतं. पण दुसऱ्या दिवशी त्या फुलाला काही किंमत असते का हो? सुकून जातं, कोमेजून जातं. त्याचं सौंदर्य, सुवास सगळं नाहीसा होतो. आपण सुद्धा बघा, बाल असतावत क्रीडासक्त, तरुण असतावत, तारुण्य म्हणजे मुसमुसलेलं असं सगळ्यांना छान वाटतं. आणि आपण वृद्धापकाळाकडं झुकलो की सगळ्या शरीराचा सुडौलपणा, सगळं तारुण्याच्या सगळ्या सौंदर्याच्या खुणा सगळ्या मिटायला लागतात. पण हा मात्र तसा नाही आहे. हा कायम नित्य नूतन आहे. आपल्या ठिकाणी शिथिलपणा येतो, शैथिल्य येतो, थोडं थोडं बुद्धी, शक्ती सगळं कमी व्हायला लागतं. पण तुझं चैतन्य कसं आहे? अबाधित आहे. तू कधीही म्हणजे तुझ्यातलं काहीच कमी न होणार आहे. आणि भगवंता, ही जी सगळी विशेषणं लावलेली आहेत ना, ही तुझी विशेषणं होऊ शकत नाहीत, कारण तू शब्दांच्याही पलीकडे आहेस. शब्दांच्या पलीकडचे, ते वेगळ्या अर्थानं गाण म्हणलंय, पण इथे भगवंताला ते लागू आहे. आणि मग सगळे वेद, शास्त्र, पुराण, वेदांत याचं ज्ञान प्राप्त झालेल्यांना आपण ज्ञाता म्हणतो. पण भगवंता, तुझ्याविषयीचं खरं ज्ञान होणं किंवा अनुभूती घेणं हे खरं ज्ञान आहे. म्हणून अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थदर्शनम
सगळीकडे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की अध्यात्मज्ञान, आत्मविषयक ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान हे म्हणजे ज्ञान आहे. नाही तर आपण कॉम्प्युटरचं ज्ञान घेतोय, सगळ्या वस्तूंचं ज्ञान घेतोय, ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यांचं ज्ञान घेतोय, हे सगळं ज्ञान चिरंतन नाही. कारण रोज त्याच्यात नवीन नवीन ॲप येत आहेत, त्याच्यात बदल होत आहेत, म्हणून ते चिरंतनत्व आहे का हो त्याच्याकडे? नाही. तर तुझं ज्ञान होताच ज्ञाता हा ज्ञाता राहत नसून तो ब्रह्मस्वरूप होतो, त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणजेच तूच काय ते त्याला रूप मिळवून देतोस. असा हा हे आहे. बघूया आपण, इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.